धन्यवाद। या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील अंतिम सामना अलिबाग विपक्ष माऊ 11 नवगाव। साजिरी 11 अलिबाग। नाणेफेकीचा कौल हा माऊ 11 नवगाव संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी साजिरी 11 अलिबाग या संघाला। अलिबाग संघाचे दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय। खेळपट्टीवरती चेंडू चेक करत असताना पंकज जाधव आणि त्याचा साथीदार रोहित पाटील। रोहित पाटीलने या स्पर्धेमध्ये खास प्रभावित केले। रोहितने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 22 चेंडूंचा सामना केलाय आणि 60 धावांचं योगदान, 60 धावा आतापर्यंत त्यांनी जोडल्यात आपल्या संघासाठी। आणि त्यांच्या अपोजिट विपक्ष असणारा संघ अर्थातच माऊ 11 नवगाव, यामध्ये सुद्धा एक खेळाडू असा आहे ज्यानं 22 चेंडूंचाच सामना केलाय आणि 59 धावा आपल्या संघासाठी बनवल्यात। विनोद वाटकरे मात्र दोन्हीही सामन्यांमध्ये नाबाद राहिला होता। हा त्याच्याकडे असलेला प्लस पॉइंट आपल्याला पाहता येईल। आणि रोहित हा मात्र एकदा बाद झाला होता आणि एकदा तो नाबाद राहिला होता। तर हा सामना दोन्ही संघांसाठी त्याचप्रमाणे या दोन्ही खेळाडूंसाठी तितकाच महत्त्वाचा आहे। तो चलिए दोस्तों, मैच इज ऑन। सुजय पावशे बॉलिंग मार्क पे, अंपायर जी का इशारा। स्ट्राइक एंड पर पंकज जाधव। 30 गज का दायरा यहां पे मौजूद रहेगा। 5 ओवर का यह मुकाबला, पावर प्ले का खेल P1 यहां से स्टार्ट होता हुआ। 30 गज के दायरे के बाहर 2 खिलाड़ी तैनात। आहा, कमाल की गेंद, शानदार गेंद, परफेक्ट यॉर्कर। ऑफ स्टंप पर यॉर्कर थी, ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर। अगर ये स्टंप में होती तो खंबा उखाड़ सकता था। कमाल की गेंदबाजी की शुरुआत पहले गेंद से की है। डीप कवर में एक फील्डर तैनात 30 गज के दायरे के बाहर और उसी के साथ ऑन साइड की दिशा में देखिए जहां पे फील्डर तैनात किया था वहीं पे खेलने पर मजबूर कर दिया और पंकज जाधव 0 रन बनाकर मैदान से बाहर आते हुए एक प्लान के साथ, प्लान सजाया था उनके सामने, साजिश की थी और साजिश में फांस दिया। परफेक्ट प्लानिंग के साथ वहां पे गेंदबाजी की, उसी के साथ सेक्टरेशन सजाया और पंकज जाधव को यहां पे रन आउट करने में कामयाब होते हुए। बहुत ही बड़ा झटका, बड़ी मछली जाल में यहां पे फांसी है माऊ 11 नवगांव के गेंदबाज और उनके सभी संघ नायक और उसी के साथ संघ सहकारियों का ये मिलीजुली कामयाबी मैं कहूंगा, क्योंकि डीप कवर में हम देख सकते हैं भावेश कोहली मौजूद और कैप्टन का दिमाग और उसी के साथ उनकी चाल। हालांकि पंकज जाधव को समझ में नहीं आई और जो जाल बुना था उसमें पूरी तरीके फंसते हुए एक रणनीति के तहत बहुत ही खूबसूरती के साथ यहां पे उन्होंने उनके विकेट को चटकाया। और अब हम देख सकते हैं पंकज जाधव आउट होने के बाद साजिरी 11 अलिबाग की जानिब से नए बल्लेबाज प्रसाद चेवले स्ट्राइक एंड पर। डीप मिड विकेट की दिशा में जयेश सुरेकर के रूप में एक फील्डर तैनात है 30 गज के दायरे के बाहर। जी हां, डांसिंग डाउन द विकेट, मगर भावेश कोहली जी हां उस गेंद के नीचे गए थे। अंतिम क्षणों में टैप करने की कोशिश की, मगर गेंद टैप होने के बावजूद सीमा रेखा की बाहर टिप्पा खाती हुई नजर आई और इसी वजह से यहां पे 6 रन मिलेंगे। पहली गेंद पर छक्के के साथ शुरुआत दी है प्रसाद चेवले ने और अपने इरादे स्पष्ट किए हैं।
पंकज यादव आउट होने का मनोवैज्ञानिक दबाव बिल्कुल यहां पे नहीं लिया। पंकज यादव आउट हो तो क्या हुआ, मैं भी यहां पे अच्छी बल्लेबाजी कर सकता हूं। ये एटीट्यूड, ये सोच के साथ यहां पे बल्लेबाजी हो रही है और आपकी सोच ही आपको आगे बढ़ाएगी। सही सोच होना बहुत ही जरूरी, क्योंकि गलत सोच और पैरों की मोच आपको कभी भी आगे बढ़ने नहीं देती। इसलिए आपकी सही सोच, पॉजिटिव थिंकिंग, पॉजिटिव अप्रोच, देखने का नजरिया सही होना बहुत ही जरूरी। अगली गेंद फिर से एक बार, जी हां, बहुत ही अच्छा कमबैक। जिस बल्लेबाज ने आपको छक्का लगाया है उसी बल्लेबाज को लगातार 2 गेंदें यहां पे एक जगह पर खड़ा होने पर मजबूर कर दिया। गेंद कहां से कहां पे जा रही है उसका बिल्कुल अंदाजा नहीं है, उसकी पेस का अंदाजा लेना होगा। घूमती हुई गेंद, थोड़ी सी स्लोवर वन गेंद, कभी फास्टर वन गेंद। जी हां, मगर इस मर्तबा फिर से एक बार अलग सोच, उल्टे हाथ से इस गेंद को खेल दिया है डी पॉइंट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। कुछ अच्छी गेंदें और कुछ यहां पे खराब गेंदें। सुनील गावस्कर ने अक्सर कहा कि अच्छी गेंदों का सम्मान करें और खराब गेंदों का समाचार लें। देखिए यहां पे खराब गेंदों का समाचार लेते हुए 12 रन पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर लगते हुए 1 विकेट के नुकसान पर। जी हां, बैटिंग पावर प्ले यहां पे लिया जा रहा है। अब इस पावर प्ले के दरमियान 3 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर रहेंगे। लॉन्ग ऑन की दिशा में एक फील्डर तैनात जयेश सुरेकर के रूप में, उसी के साथ एक डीप मिड विकेट नितेश कटोर उर्फ बाला के रूप में, और डीप कवर की दिशा में भावेश कोहली के रूप में हमें नजर आता हुआ। 30 गज के दायरे के अंदर बिहाइंड विकेट हम देख सकते हैं एक शॉर्ट थर्ड मैन गली की दिशा में राहुल बेंडे, और उसी के साथ एक शॉर्ट पॉइंट देवर बेंडे, और मिड ऑफ में सुजय पाउसे, उसी के साथ शॉर्ट मिड विकेट में खुद विनोद वाटकरे, और शॉर्ट फाइनले की दिशा में कमलाकर दादले। गेंदबाजी की जिम्मेदारी विशाल जैतू के ऊपर, मगर तकदीर वाले रहे थे। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था और रोहित पाटिल को मिलता हुआ एक जीवन दान। अक्सर कहा जाता है किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है। देखिए बहादुर बल्लेबाज, हाईएस्ट रन मेकर, यहां पे जीवन दान दिया है और ऊपर वाले का साथ भी यहां पे मिलता हुआ। शॉर्ट थर्ड मैन में बहुत ही अच्छी फील्डिंग हेमंत पाटिल द्वारा देखने को मिली, क्योंकि प्रेजेंस ऑफ माइंड समय सूचक था। हाँ, डांसिंग डाउन द विकेट, फिर से एक बार उस गेंद तक पहुंचे और उसे थोड़ा सा अजीबोगरीब ढंग से खेला था, फील्डर को ढूंढ लिया था और डीप कवर में फील्डर तैनात थे बहुत ही चौकर ने, और बहुत ही अच्छी फील्डिंग करने में माहिर भावेश कोहली, और इस वजह से मात्र 1 रन यहां पे मिलता हुआ। जी हां, जड़ में डाल दिया था मगर मिड ऑफ के सर के ऊपर से खेलने में कामयाब रहे, और देखते देखते गेंद गोली की रफ्तार से सीमा रेखा को लांघती हुई 4 रनों के लिए। फिर से एक बार कमाल का चौका, बढ़िया चौका। इस चौके के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 18 पर। विराट कोहली का जर्सी नंबर 18, और जब वो 18 साल के थे तब उनके पिताजी का देहांत हुआ था। अगली गेंद फिर से एक बार, जी हां, इस पर तबाह, क्या कमाल का पुल, ब्रांडेड रोहित पाटिल स्ट्रोक, बैकफुट पर गए, हाफ ट्रैकर थी और खेलने के लिए अपने आप को रूम दिया और उस गेंद को बीचों बीच टकराने दिया। शानदार स्ट्रोक, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, हवाई सफर करती हुई, टाटा बाय बाय करती हुई गेंद 6 रनों के लिए। इस छक्के के सहायता से रनों की संख्या में इजाफा, 24 रन स्कोर कार्ड पर। पहले ओवर के मुकाबले में यह ओवर खासा महंगा साबित होता हुआ 4 गेंदों में अब तक 12 रन खर्च कर चुके हैं विशाल जैतू। और ये जो छक्का लगा था इस प्रतियोगिता का ये 100वां छक्का, और ये लीजिए 101वां छक्का रोहित पाटिल के बल्ले से आता हुआ। तालियों की गड़गड़ाहट, तालियों की गूंज यहां पे सुनाई देती हुई, क्योंकि संकट के बादल यहां पे घिरे थे। उनकी टीम की नैया भंवर में फंस रही थी, और संकट मोचक बनकर हम देख सकते हैं रोहित पाटिल उभरते हुए बैक टू बैक 2 छक्के लगाने के बाद अब आत्मविश्वास बुलंदी पर, और उसी के साथ एक शानदार टच में, शानदार मूड में, अपने रंग में रंगते हुए रोहित पाटिल। अगर मायरा मोनिश
जादव इनकी जानिब से अगर इस गेंद के ऊपर छक्का लगाने में कामयाब होते हैं तो 500 रुपए का इनाम आ चुका है। जी हां, हवा में गेंद जरूर, मगर भावेश कोहली बिल्कुल नहीं छोड़ेंगे क्योंकि सर्वश्रेष्ठ खिलाड़ियों में से है वो, बहुत ही अच्छे क्षेत्र रक्षक और इसी वजह से उन्हें 30 गज के दायरे के बाहर रखा था। जाल में फांस दिया फिर से एक बार, जहां पे पंकज जादव को आउट किया था उसी जगह पर फिर से एक बार कैच देने पर मजबूर कर दिया है रोहित पाटिल। बैक टू द पैवेलियन। लालच बहुत ही बुरी बला है। मायरा मोनीश जादव की जानिब से 500 रुपए का इनाम था और छक्का लगाने की कोशिश थी मगर अपना कीमती विकेट रोहित को गंवाना पड़ा। और माओ 11 नौगांव के लिए ये बहुत ही बड़ा कांटा जो सल रहा था उस कांटे को दूर किया है, कांटे को निकाल दिया है। अब राहत महसूस कर रहे होंगे माओ 11 के गेंदबाज और उनके सारे खिलाड़ी, क्योंकि 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 30 रन। पहले ओवर में 12 रन और इस ओवर में 18 रन विशाल ने खर्च किए। इस बीच नए बल्लेबाज वैभव नॉन स्ट्राइक इन पर, स्ट्राइक इन पर प्रसाद चेवले, बहुत ही अच्छे क्षेत्र रक्षक है। आज बल्लेबाजी करनी होगी अपने टीम के लिए रोहित पाटिल की तरह, यहां पे बरसना होगा, गरजना होगा। जी हां, मगर एक होशियार और बहुत ही चाणक्य, बहुत ही बुद्धिमान ऐसे ये गेंदबाज है। इन्हें खेलना, इन्हें परखना इतना आसान नहीं है, बहुत ही अभ्यास करना होगा और बहुत ही अंतिम समय तक ध्यान रखना होगा, तब जाके अब इस गेंदबाज को परख पाओगे। जी हां, फिर से एक बार पैड़ा होने का खतरा था, बाल बच गए। यहां पे रन आउट करने की कोशिश ही नहीं की दिगंबर हामने ने, जाने दिया। इस बीच रोहन चौलकर, इनसे मेरी गुजारिश है कि आप मंच पे आकर तशरीफ रखिए। रोहन चौलकर, 2 गेंदें हो चुकी है, दोनों गेंदों पर प्रभाव डाला था गेंदबाज राहुल बेंडे ने। फिर से एक बार फ्लाइटेड गेंद, मगर इस मर्तबा मिड विकेट सीमा रेखा के बाहर। वैभव के बल्ले से आता हुआ ये तूफानी आसमानी छक्का, कमाल का स्ट्रोक। हालांकि पहली 2 गेंदों पर प्रसाद चेवले को परेशानी का सबब बने थे, मगर जैसे ही बल्लेबाज यहां पे चेंज हुए, बदल गए, गेंद उनके स्लॉट में कर गए और उस गेंद को पहुंचा दिया था पार्किंग लॉट में। जी हां, इस मतलब हवा में गेंद जरूर है, मगर नो मैंस लैंड में गेंद देखिए, करवट बदलती हुई, कांटा बदलती हुई, घूमती हुई कमलाकर दादले के हाथों में, और इसी वजह से 1 ही रन यहां पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 38 रन, 38 रन ऑन स्कोर कार्ड। बहुत ही अच्छी रनों की संख्या मैं कहूंगा, क्योंकि तीसरा ओवर प्रगति पर है, इसके बाद और 2 ओवर आने बाकी है। बल्लेबाजों ने अच्छे स्ट्रोक जरूर खेले हैं, कुछ हद तक गेंदबाजों ने भी यहां पे प्रभावित किया। इस मतलब फुल टॉस गेंद थी, मगर उसे नीचे उतार दिया। अगर हवा में खेलते तो शायद यहां पे 6 रन मिल सकते थे, यही भावना होगी बल्लेबाज प्रसाद चेवले के मन में, मगर अब पछताने से कोई फायदा नहीं जब चिड़िया चिप गई खेत। 1 ही रन पर संतुष्ट और इस 1 रन के साथ 39 रन। जी हां, इस मतलब आउटसाइड दी ऑप्शन गेंद टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल गई, और फिर से एक बार अंपायर जी ने अपने हाथों को खड़ा कर दिया, जमीन से समांतर फैलाया और आईसीसी लॉ नंबर 22 का इस्तेमाल करते हुए कह दिया कि जी हां ये वाइड है। वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन, रनों की संख्या 40। तीसरा ओवर प्रगति पर। इस ओवर में कुछ हद तक अच्छी गेंदबाजी देखने को मिली, एक छक्का भी देखने को मिला। इस मरतबा आंखों में धूल झोंक दी, फिर से एक बार सामने से गेंद को घुमा दिया। गेंद घुमाने की क्षमता जरूर है इस गेंदबाज में, और इसी वजह से जो फ्लाइट देते हैं, जो टिप्पा जहां पे डालते हैं, वो लालच भरा होता है। लालच में अक्सर बल्लेबाज फंसते हैं और यही नजारा हमें फिर से एक बार नजर आता हुआ। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 40 रन। पहले ओवर में 12 रन, दूसरे ओवर में 18 रन और तीसरे ओवर में कुछ हद तक अच्छी वापसी। मात्र 10 रन खर्च किया राहुल बेंडे ने। राहुल बेंडे ने हर मैच में यहां पे बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। लास्ट मैच में भी अंतिम ओवर में मात्र 5 रन खर्च करते हुए
रनों की संख्या के ऊपर रोक लगाई थी और रनों की संख्या सीमित रहेगी इसके बारे में उन्होंने एक अच्छा योगदान भी दिया था। अब प्रसाद चेवले के लिए फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, थोड़ा सा बदलाव यहां पे देखने को मिल रहा है। बिहाइंड विकेट हम देख सकते हैं, मात्र एक खिलाड़ी शॉर्ट थर्ड मैन की दिशा में, विकेट कीपर विकेटों से पीछे जयेश सुरेकर। जी हां, बैक टू द बॉलर, फुल टॉस गेंद थी और रन आउट करने का यहां पे मौका भी था, कोशिश भी थी, मगर तकदीर वाले रहे वैभव, बाल बच गए। अगर ये गेंद स्टंप से टकराई होती तो रन आउट होने का खतरा साफ मंडरा रहा था। जैसे वैसे एक रन यहां पे मुकम्मल और इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 41 रन स्कोर कार्ड पर, चौथा ओवर प्रगति पर। यह मैच बहुत ही रोमांचकारी होगा, यह मैच बहुत ही रोमहर्षक होगा, कांटे की टक्कर होगी, कांटे का मुकाबला होगा, इसमें कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं है, क्योंकि दोनों भी टीमें जानी मानी है। दोनों भी टीमों में ऐसे ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने अपने नाम का परचम लहराया है, अपनी पहचान बनाई है, पहचान के मोहताज नहीं है। मगर आज किसका दिन होगा, आज कौन अच्छी बल्लेबाजी करेगा, आज कौन अच्छा खेल दिखाएगा, इसके ऊपर निर्भर होगा। इस मतलब हवा में गेंद जरूर है, मगर गेंद काउ कॉर्नर के ऊपर से फिर से एक बार सीमा रेखा के बाहर। वैभव के बल्ले से आता हुआ ये दूसरा छक्का। वैभव ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है अब तक, क्योंकि मात्र 4 गेंदों का सामना किया है वैभव ने और 13 रन अब तक अपनी टीम के लिए जुटाए हैं। साजिद 11 अलीबाग के लिए काफी शानदार योगदान, जबरदस्त योगदान मैं कहूंगा। प्रसाद चेवले के बल्ले से भी 2 छक्के जरूर यहां पे आए हुए, 16 रन उन्होंने अब तक जोड़े हैं अपने टीम के लिए। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद सामने से घुमाया, गुड लेंथ स्पॉट में टप्पा खाने के बाद गेंद काटा बदलती भी एक हाथ घूम गई और अक्रॉस द लाइन केले में चूक गए वैभव। कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना। जी हां, इस मतलब फिर से एक बार वैभव को चकमा देने में कामयाब रहे। जयेश सुरेकर की भी मैं तारीफ करना चाहूंगा, 4 गेंदों में मात्र अब तक 7 रन खर्च किए हैं, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। जी हां, आखिरकार हवा में खेलने पर मजबूर कर दिया, फॉलो थ्रू में एक आसान सा कैच और एक विकेट यहां पे झटकते हुए जो बहुत ही डेंजरस नजर आ रहे थे, दिखाई दे रहे थे, वो काटा यहां पे दूर किया है वैभव के रूप में। वैभव ने शॉर्ट बट स्वीट पारी अपनी टीम के लिए खेली है, मात्र 7 गेंदों का सामना किया और 13 रन अपनी टीम के लिए जोड़े, रनों की संख्या को पहुंचा दिया है 47 रन, 47 रन ऑन स्कोर कार्ड, जो कि बहुत ही बेहतरीन स्कोर कार्ड मैं कहूंगा, सम्मानपूर्वक स्कोर यहां पे हो चुका है। अभी भी इस ओवर की एक गेंद आना बाकी। वैभव आउट होने के बाद नए बल्लेबाज धर्मेंद्र, स्ट्राइक एंड पर हम देख सकते हैं धर्मेंद्र, नॉन स्ट्राइक एंड पर प्रसाद चेवले। धर्मेंद्र मात्रे उर्फ बच्चू इस बीच पहली गेंद पर पुल करने की कोशिश कर रहे थे, मगर देखिए वही नजारा फिर से एक बार, गेंद कहीं और जा रही थी और कहीं और खेलने का प्रयास था। अक्रॉस द लाइन खेलेंगे तो यही दिखाई देता है अक्सर, गेंद की मिरिट से यहां पे बल्लेबाजी करनी होगी। और जयेश सुरेकर ने बहुत ही जबरदस्त वापसी दिलाई है माऊ 11 नौगांव के लिए, मात्र 7 रन खर्च किए हैं। हालांकि एक छक्का दूसरे ही गेंद पर हमें देखने को मिला था, पहली गेंद पर 1 रन, यानी पहली 2 गेंदों में ही 7 रन बने थे, मगर अंतिम 4 गेंदें यहां पे बिंदी करते हुए जबरदस्त कमबैक किया है। अब यहां पे अंतिम ओवर के लिए राहुल बेंडे के हाथों में गेंद सौंपी है कैप्टन ने। राहुल बेंडे के ऊपर यहां पे जिम्मेदारी और उम्मीद जरूर होगी, विश्वास दिखाया है बाएं हाथ से ओवर द विकेट प्रसाद के लिए। जी हां, इस मरतबा लपेट लिया उस गेंद को, ऑफ स्टंप के बाहर जाने के पहले ही जैसे ही टिप्पा खाया
फ्रंट फुट पर अपने दाहिने पैर को बेंड करते हुए बहुत ही खूबसूरती के साथ अक्रॉस द लाइन आकर मिडल किया था और मिड विकेट के ऊपर से खेलने में कामयाब 6 रनों के लिए। इस छक्के की सहायता से रनों की संख्या 53 रन। अभी भी 5 गेंदें आना बाकी है। ये 5 गेंदें इस मैच का रिजल्ट तय करेंगी। इस 5 गेंदों में निर्भर होगा इस मैच का रिजल्ट। अगर यहां पे गेंदबाज रनों को सुखा देते हैं, अगर यहां पे विकेटें लेने में कामयाब होते हैं गेंदबाज, तो ये मैच गेंदबाजों के पक्ष में हो सकता है। मगर बल्लेबाज अगर हावी होंगे, ये देखिए इस मरतबा उल्टे हाथ दिखाया, उल्टे हाथ से खेला हुआ बैक टू बैक दूसरा छक्का। प्रसाद चेवले इज ऑन द फायर। आग की तरह यहां पे बरस रहे हैं। सूरज राहुल बेंडे के ऊपर आक्रमण की धार को तेज कर दिया है। आक्रामक रूप, रौद्र रूप यहां पे धारण करते हुए बैक टू बैक पहले 2 गेंदों में 2 छक्के लगाने के बाद मनोवैज्ञानिक दबाव में ढकेल दिया है विकेट कीपर दिगंबर हाम ने यहां पे कुछ कान मंत्र देते हुए। अगर इस गेंद के ऊपर छक्का लगता है तो प्रथमेश पाटिल की जानिब से 500 रुपए का इनाम यहां पे दिया जाएगा। जी हां, इस मतलब ओवर पिच गेंद थी मगर 1 बाउंस सीधा कमलाकर दादले के हाथों में मिड विकेट में बहुत ही तेजी के साथ उस गेंद पर झपटे। शानदार फील्डिंग, अच्छा थ्रो और इसी के कारण अपने कदमों के ऊपर रोक लगाने पर मजबूर कर दिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या 60 रन। 5 ओवर का मुकाबला, सम्मानपूर्वक रनों की संख्या। अभी भी 3 गेंदें आना बाकी है। इन 3 गेंदों में अगर रनों को सुखाते हैं और इस सीमित रनों की संख्या के ऊपर समाधान मानने के लिए मजबूर करते हैं। जी हां, हवा में गेंद जरूर है, ऊंचाई ज्यादा और लंबाई कम और एक आसान सा कैच। कमलाकर दादले बहुत ही कॉन्फिडेंट थे, आसानी के साथ जज करते हुए उस गेंद को अपने पाले में कर दिया और धर्मेंद्र के पारी का खात्मा। धर्मेंद्र बैक टू द पैवेलियन। बहुत ही बढ़िया कमबैक में कहूंगा। पहली 2 गेंदों पर 2 छक्के लगाने के बाद ऐसा लग रहा था ये ओवर काफी महंगा, काफी खर्चीला हो सकता है, मगर कुछ हद तक यहां पे रोक लगाई है, कुछ हद तक विकेटें भी चटकाई है और यह मैच अपने हाथों से दूर नहीं जाएगा। इसके बारे में जरूर यहां पे विवंचना की है, सोचा है और सोच के तहत यहां पे गेंदबाजी भी की है। इस बीच हम देख सकते हैं बच्चों आउट होने के बाद नए बल्लेबाज मैगी नाम से जाने जाते हैं। हालांकि मुंबई स्थित एक खिलाड़ी है, उन्हें भी मैगी नाम से पुकारा जाता है क्योंकि 2 मिनट में तैयार होने वाली मैगी पसंद करते हैं ये मैगी। अगली गेंद, जी हां, हवा में गेंद जरूर है मगर गेंद घूमकर मेरे पास ही आने वाली है। ये होता है जजमेंट, ये होता है अंदाज। देखिए बहुत ही अंदाजा सही निकलता हुआ सुजय पाउशे का और फिर से एक बार एक ही रन पर संतुष्ट होना पड़ा 61 रन स्कोर कार्ड पर। अब अंतिम 1 गेंद, पहली 2 गेंदों पर 2 छक्के लगने के बावजूद यहां पे रनों को सुखा दिया है। जी हां, फुल टॉस गेंद और ये हवा में और इसी के साथ रन आउट होने का खतरा, मगर शायद मैगी पहुंच भी गए, शायद मैगी पहुंच गए। वाह, मैगी वहां पे खड़े थे, शायद गेंदबाजी करते वक्त वहीं पे खड़े थे ऐसा लग रहा है। कभी पहुंचे कभी दौड़े, बाप रे बाप, कमाल कर दिया मैगी ने। ओहो, 2 मिनट में मैगी तैयार। जी हाँ, नाम उनका मैगी और 2 मिनट के अंदर ही वो पहुंच गए वहां पे। 62 रन स्कोर कार्ड पर, जीतने के लिए 63 रनों की जरूरत। मजेदार मैच होगा, अब आएगा मजा असलियत में, क्योंकि नौगांव टीम बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं। एक से बढ़कर एक बल्लेबाज उनमें शामिल है। जयेश सुरेकर, नितेश गटोल उर्फ बाला, भावेश कोहली, उसके साथ राहुल बेंडे, कमलाकर दादले और विशाल जैतू, दिगंबर हामने, विनोद वाटकरे, सुजय पाउशे और देवराज बेंडे और हेमंत पाटिल। 11 के 11 खिलाड़ी बल्लेबाजी कर सकते हैं और वो भी अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं, तैस नैस करने वाली बल्लेबाजी। मगर अब यहां पे गेंदबाजी किस तरह से करेंगे? क्या गेंदबाज यहां पे बल्लेबाजों को रोकने में कामयाब होंगे? क्या बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित रखेंगे? क्योंकि हर ओवर में तकरीबन यहां पे जीतने के लिए 12.50 के औसत से रन बनाने हैं।
अगर हर ओवर में एक बड़ा स्ट्रोक आता है और सिंगल और डबल पर कॉन्सेंट्रेट करते हैं तो ये मैच आसानी के साथ माओ 11 नौगांव जीतकर टॉप 3 में प्रवेश करने की संभावना है। मगर यहाँ पे 2 ओवर भी नपे तुले होते हैं, 3 या 4 रन के, कम से कम रन के अगर घटते हैं ओवर तो बल्लेबाजों के ऊपर एक मनोवैज्ञानिक दबाव आएगा और फिर हर ओवर में कम से कम 2-3 बड़े स्ट्रोक लगाने की कोशिश करेंगे और उसकी कोशिश में गेंद बिंदी भी हो सकती है, विकेट भी जा सकती है। क्या होगा इस मैच का, कौन जीतेगा, कौन हारेगा, कौन संवारेगा अपनी टीम को और उसी के साथ क्या टूटेगा, क्या बिगड़ेगा, ये बताने के लिए फिर से एक बार माइक्रोफोन पर मैं आमंत्रित करना चाहूंगा हमारे सहायक समालोचक प्रीतेश मात्रे को। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर। अर्थात आपण पाहतोय एक महत्त्वाचा सामना, अति महत्त्वाचा सामना आणि जवळजवळ 63 धावांचं लक्ष्य या ठिकाणी नौगाव संघासमोर उभं राखण्यात अर्थात निर्माण करण्यात यशस्वी ठरला जातोय, तो म्हणजे साजिरी 11 अलिबाग संघ। सामना पाहतोय निश्चित अति महत्त्वाचा सामना आहे, कारण हा सामना झाल्यानंतर निश्चित संघ क्वालिफाय होणार आहे। त्याच्यामुळे निश्चितच या स्पर्धेतील आणि या सामन्यातील, कारण दोन्ही संघ अतिशय सुंदर अशी कामगिरी करतायत। आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य जर पाहायला आपण गेलं तर हे दोन्ही संघ अतिशय सुंदर अशी वाखाणण्याजोगी दोघी कामगिरी करतायत। परंतु आता मात्र या वेळेला जर नौगाव संघाला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर निश्चित आपण या ठिकाणी सांगितलं की हेमंत पाटील असो, पावशे असो अथवा आपला दिगंबर हमने असो, सर्वच खेळाडू या ठिकाणी नौगाव संघाचे सुद्धा जे सातत्याने आणि अनुभवाच्या जोरावर या स्पर्धेमध्ये निश्चित चांगली कामगिरी करतायत। परंतु अलिबाग संघाची जी गोलंदाजी आहे ती सुद्धा अतिशय सुंदर अशी एक वाखाणण्याजोगी आजच्या दिवसामध्ये कामगिरी करताना दिसणारी गोलंदाजी आहे। या दरम्यान गोलंदाजीसाठी पहिलंच षटक घेऊन येतोय पार्थ, जो आजच्या दिवसामध्ये या मैदानाचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतोय, अर्थात पुरेपूर लाभ उठवताना दिसतोय। खेळपट्टीवर जणू काही चंग बांधताना दिसतोय की कशा पद्धतीने जखडून ठेवता येईल याचा पूर्णपणे प्रत्यय आपल्याला या ठिकाणी दाखवताना दिसतोय। परंतु निश्चित या ठिकाणी नौगाव संघ सुद्धा एक पद्धतीने एक मोठं आव्हान, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आजच्या दिवसातील या स्पर्धेत पाहायला गेलं तर सर्वात मोठं चेसिंग अर्थात दुसऱ्या डावात फलंदाजी करताना होणारी धावसंख्या असेल। यामुळे या सामन्यात अर्थात या 5 षटकात एक प्रेक्षणीय आणि अगदी व्यवस्थित सामना आपल्याला पाहायला मिळू शकतोय। दरम्यान पंचांचा इशारा येतोय की सामन्याला सुरुवात होतोय। पार्थ आपलं अतिक्रमण जारी करतोय, पॅव्हलियन एंड कडून मारा करतोय पंचांच्या डावीकडून। पहिल्या षटकातील पहिला चेंडू, आता मात्र फुल टॉच पद्धतीचा चेंडू होता, तितक्या सुंदररित्या क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक। चेंडू निर्धाव जातोय। अतिशय सुंदर अशी स्पर्धा आणि आजच्या दिवसातील जवळजवळ पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील या अति महत्त्वाच्या सामन्यात ही मोठी धावसंख्या आहे। या दरम्यान पार्थ शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, चेंडू ऑप्शनच्या काहीसा बाहेर जातोय, परंतु चेंडू निर्धाव जातोय। धावसंख्येत कोणताही बदल होत नाही, धावसंख्या कोणतीही हलत नाही आहे। या दरम्यान पार्थ पूर्णपणे खेळपट्टीचा अंदाज बांधताना दिसतोय, खेळपट्टीवर पूर्णपणे खेळपट्टीचा पुरेपूर वापर करताना दिसतोय। फलंदाजांना जखडून ठेवण्यात आपली ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापर करण्यात यशस्वी ठरतोय। आपल्या षटकातील हा पुढील चेंडू, या दरम्यान अतिशय जोरकस फटका आणण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू हवेमध्ये जातोय स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये। त्या ठिकाणी जीवनदान मिळते आणि हे जीवनदान म्हणून जण काही सामन्याला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न ठरतोय की काय अशीच परिस्थिती, कारण कमलाकरला जीवनदान देणं ही मोठी एक चूक असू शकते अलिबाग संघाची। या ठिकाणी आमचे गुणलेखक सांगतायत की ही 25वी मिस झेल अर्थात मिस कॅच, म्हणजे 25वा या स्पर्धेतला ड्रॉप कॅच होतोय। अर्थात पाहायला गेलं तर या ठिकाणी स्पर्धा अति महत्त्वाची आणि निश्चित जीवनदान मिळालेले फलंदाज चांगली कामगिरी करतात या ठिकाणी, आणि कमलाकर यासारख्या फलंदाजाला एक जीवनदान देणं म्हणजेच एक सामन्याला नवसंजीवनी देणं। या दरम्यान पार्थ आपल्या बॉलिंग मार्कवर
आपलं अतिक्रमण जारी करतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भिरकावून देतो, मिड विकेटच्या बाहेर चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे या षटकाराने धाव फलकावर धावा लागतायत त्या म्हणजे 7. अतिशय सुंदर फटका होता. खरोखर एक सुंदर फटका आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, कारण डावखुऱ्या फलंदाजांसाठी नवसंजीवनी अथवा नव चैतन्य एक बॅकग्राऊंड आपण म्हणतो त्या पद्धतीने या खेळपट्टीचा वापर केला जातो. सातत्याने आपण स्पर्धा बघतोय. जो डावखुरा फलंदाज येतोय या मैदानाचा या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवतोय. या दरम्यान पार्थ आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. 2 धावा मात्र निश्चित मिळत आहेत दोन्ही फलंदाजांना. या 2 धावेने धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 63 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 9 धावा धावफलकावर लागत आहेत. दरम्यान पार्थ आपल्या षटकातील अखेरचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पाहूया हा अखेरचा चेंडू कशा पद्धतीने टाकतोय. यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू भिरकावून देतोय. चेंडू जातोय. यावेळेला एक हातामध्ये टिपला जातोय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी सुजयच्या स्वरूपात एक डावखुरा फलंदाज म्हणजे जो बेनिफिट आपण म्हणतो या क्रिकेटमध्ये, अर्थात या मैदानामध्ये जो बेनिफिट जो प्लस पॉइंट तोच आधारवड तोच आधारस्तंभ या ठिकाणी कोसळला जातोय. निश्चितच संघाला एक हानी पोचवली जाते आणि हानी पोचवण्यात यशस्वी ठरतो तो म्हणजे अलिबाग संघाचा पार्थ आपल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर अति महत्वाचा फलंदाज बाद करतोय आणि सामन्यामध्ये एक चांगली चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. तत्पूर्वी या ठिकाणी आमचे गुणलेखक सांगतायत पहिल्या षटकाचा खेळ पूर्णपणे समाप्त होतोय. पहिल्या षटका अखेर तब्बल 9 धावा जमवल्या जातात. 63 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना म्हणजे आता जे सामन्याचं समीकरण शिल्लक राहते, अर्थात सामन्याचं जे ट्विस्ट येतोय तो म्हणजे अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 54 धावा जमवायच्या आहेत. अर्थात 13.50च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. दरम्यान रोहित येतोय. पंचांचा इशारा येते या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले, अर्थात बॅटचा स्पेस खोलण्याची एक संधी फलंदाजांना या ठिकाणी निर्माण होते. दरम्यान गोलंदाजीसाठी येतोय एक यशस्वी गोलंदाज रोहित. या दरम्यान रोहित याचा पहिला चेंडू जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मारतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. धावचित करण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये राहतोय. चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुंदर सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ आपलं भवितव्य आजमावत आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना अलिबाग संघानं खरोखर सुंदर कामगिरी केली. या दरम्यान आता मात्र जोरकस फटका मारतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. यावेळेला मात्र चेंडू जातोय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. पंचांचा इशारा येतोय. चेंडूवर दंड ठोठावला जातोय. अर्थात झेलचित होतोय, बाद होतोय. आधारस्तंभ आधारवड कोसळला जातोय. एक महत्वाचा फलंदाज बाद होतोय. अलिबाग संघ या ठिकाणी दुसऱ्या षटकात देखील काहीसा वरचढ होताना दिसतोय. स्वर्गीय मधुशेठ ठाकूर पप्पा स्मृती चषक 2022 या स्पर्धेतला आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा अखेरचा एक प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय. सामन्यात जणू काही रंजकता आणि ज्या सामन्यामध्ये सर्वच प्रेक्षकांचं एक मन लागलेलं, कारण महत्वाचे 2 संघ या ठिकाणी भवितव्य अजमावत आहेत. यावेळेला मात्र मैदानामध्ये आता मात्र दिगंबर येतोय. अर्थात दिगंबर हमने ज्याने मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजयासाठी महत्वपूर्ण अशी भूमिका निभावली होती. यावेळेला दिगंबर मैदानात येतोय, परंतु रोहित सुद्धा आपलं आक्रमण जारी ठेवतोय. रोहित एक सफल होताना दिसतोय. कुठवर हा सामना रंगतोय, कशा पद्धतीने दिगंबर हमने या ठिकाणी आपल्या अनुभवाच्या जोरावर, अर्थात दिगंबर हमने अशा अतिमहत्वाच्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमधला अनुभव कशा प्रकारे या रेवदंड्याच्या खेळपट्टीवर व्यक्त करतोय, अर्थात कशा पद्धतीने एक परफॉर्मन्स देतोय हे पाहणं मोठं कौतुक याचं ठरणार आहे. या दरम्यान पुन्हा एकदा रोहित पाटील आपलं आक्रमण जारी ठरतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. दरम्यान दिगंबर स्ट्राईकला जातोय. आपल्या षटकातील रोहित तिसरा चेंडू घेऊन येतोय. रोहित
आपल्या षटकातील हा तिसरा चेंडू. यावेळेला मात्र अतिशय सुंदर चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय, चेंडू पॅडवर अदलला जातोय किंवा पॅडची कडा घेतली जातोय, चेंडू निर्धाव जातोय. आता मात्र सामन्याचं जे समीकरण आहे ते काहीच बदललं जातंय. अजूनही 21 चेंडू शिल्लक आहेत सामन्यातील आणि जवळजवळ तब्बल 54 धावा जमवायच्या आहेत नवगाव संघाला. परंतु दिगंबर हमने एक हार्ड हिटर फलंदाज, एक विश्वासू फलंदाज यावेळेला स्ट्राईकला आहे, मैदानात आहे. निश्चित दिगंबर आपल्या अनुभवाचा या ठिकाणी फायदा कशा पद्धतीने करून देते ते पाहायचं आहे. या दरम्यान रोहित पाटील, यावेळेला अतिशय सुंदर चेंडू होता, पायचीचं जोरदार अपील होतं, पंचांकडून अपील पेटाळलं जातोय, चेंडू मात्र निर्धाव जातोय. लागोपाठचे 4 चेंडू या ठिकाणी डॉट जात आहेत, अर्थात 4 चेंडू निर्धाव जात आहेत. आमचे गुणलेखक सांगतायत एक फलंदाज बाद होतोय, अर्थात रोहित या मैदानावर एक सफल सक्सेस षटक टाकताना दिसतोय. आपला अनुभव वारंवारच्या सामन्यामध्ये प्रत्यक्षिक दाखवताना दिसतोय. या दरम्यान पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता, दिगंबर याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशारा येतोय, चेंडू लेग स्टंपच्या काहीसा बाहेर जातोय, पंच दंड ठोठावतायत, चेंडू अवांतर जातोय. एका स्क्वेअर धावेनं धावसंख्येमध्ये भर होते, ती म्हणजे धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे 10 धावा धाव पलकावं लागतायत. दुहेरी अंकात वाटचाल म्हणता येईल आपल्याला. परंतु रोहित पाटीलचं जे आक्रमण आहे एक अवांतर चेंडू जाऊ दे, परंतु गोलंदाजी अतिशय सुंदर करतोय. या दरम्यान रोहित पाटील अतिशय सुंदर चेंडू आता स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मारतोय, दिगंबर हमने चेंडूला दाद देतोय, परंतु पंचांचा इशारा येतोय. हिट विकेट जाते या ठिकाणी दिगंबर हमने याची अति महत्वाची विकेट. मला तरी वाटते या ठिकाणी पंचांचा इशारा होतोय, फलंदाज बाद होतोय, अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. जसं म्हटलं होतं रोहित पाटील आजच्या दिवसामध्ये जणू काही हिरो ठरला जातोय, अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. त्यातच प्रात्यक्षिक या महत्वाच्या सामन्यात करतोय, अति महत्वाच्या सामन्यात करतोय. निश्चित पद्धतीने दिगंबर हमने याच्यावर जी जबाबदारी होती की जबाबदारी पेलण्यात काहीच अयशस्वी ठरतोय. या दरम्यान फलंदाजीसाठी येतोय जयेश येतोय. या टुर्नामेंट मधली ही दुसरी हिट विकेट आमचे या ठिकाणी गुणलेखक सांगतायत. दरम्यान रोहित पाटील अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय, आपल्या गोलंदाजीचा आपल्या अनुभवाचा पूर्णपणे फायदा उठवताना दिसतोय. या ठिकाणी रोहित पाटील आपल्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येतोय. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकतोय, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, यशस्वी ठरतोय गोलंदाज रोहित. यावेळेला मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. या ठिकाणी आमचे गुणलेखक सांगतायत की 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 63 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना केवळ 10 धावा धाव फलकावर लागतायत. याचाच अर्थ अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 18 चेंडूंवर जवळजवळ तब्बल 53 धावा जमवायच्या आहेत. निश्चित पद्धतीने या ठिकाणी नवगाव संघ काहीसा या वेळेला अपयशी ठरताना दिसतोय. अर्थात अजूनही क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कारण 12 बॉल ते 13 बॉलमध्ये 50 धावा करणारे आपले चॅम्पियन ट्रॉफीमध्ये युवराज सिंग सारखा जो खेळाडू होता त्याने तर 12 चेंडूमध्ये तब्बल 6 चेंडूंवर 6 षटकार ठोकून सुद्धा इतक्या धावा जमवलेल्या आहेत. परंतु हे ग्रामीण क्रिकेट आहे. यावेळेला सुद्धा ग्रामीण क्रिकेट असलं तरी या विभागातील खेळाडू आहेत, मातब्बर खेळाडू आहेत, मातब्बर गोलंदाज आहेत, मातब्बर फलंदाज आहेत. सामन्यातील रंगत अजूनही कायम आहे, परंतु 18 चेंडू आणि 53 धावा एक अशक्यप्राय असं आव्हान वाटते या ठिकाणी. दरम्यान गोलंदाज पार्थ येतोय, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. अलिबाग एंड कडून मारा करतोय, तिसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला मात्र मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्यातील पुरस्कार प्राप्त करणारा विनोद वाटकरे आहे. जोपर्यंत विनोद खेळपट्टीवर आहे निश्चित विनोद मोठ्या धावा जमवण्यात एक माहीर आहे. परंतु सामन्याचं जे समीकरण आहे, कारण अलिबागचं जे अतिक्रमण आहे गोलंदाजीचं, अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत.
तसं त्याच पद्धतीने विनोद वाटकरी हा सुद्धा फलंदाजी करतोय. या दरम्यान तिसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लेग स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होते. चेंडू निर्धाव जातोय. विनोद याचा एक मोठा प्रयत्न होता परंतु अपयशी ठरतोय. तत्पूर्वी पुन्हा आपण बोलतोय समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी सन्माननीय अमरजी झावरे यांचं या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये आगमन झालेले त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतोय, सन्मान करतोय, स्वागत करतोय. या दरम्यान अतिशय सुंदर चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑफस्टंपच्या काहीसा बाहेर जात होता. फलंदाजाला बॅट हलवू देऊ शकत नव्हता. चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. यावेळेलाच आपल्याला लक्षात येते की अलिबाग संघ काहीसा या स्पर्धेमध्ये चंग बांधतोय. दरम्यान शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रावरून भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुंदर चेंडू होता. चेंडू टप्पा घेतल्यानंतर काहीसा खाली राहतोय. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर राहते. धावसंख्या होते ती म्हणजे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील काही चेंडू झालेले आहेत आणि केवळ 10 धावा धावफलकावर लागत आहेत. याचाच अर्थ असा होतोय अलिबाग संघाचे गोलंदाज अतिशय टिचून मारा करतायत. 63 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना निश्चित या दरम्यान पार्थ पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे प्रयत्न अयशस्वी होतोय परंतु एक धाव मात्र निश्चित मिळते. या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे धावफलकावर लागते धावा 11. आता मात्र 14 चेंडू आणि तब्बल 52 धावा जमवायच्या आहेत. याचाच अर्थ असा होतोय की या दरम्यान पार्थ अशी अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकले. पहिले 3 चेंडू पूर्णपणे निर्धाव टाकले. चौथ्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे. निश्चित पार्थ अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. या दरम्यान तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आपल्या षटकातील अर्थात तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू पार्थ अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. तिन्ही गोलंदाजांकडून अलिबाग संघाच्या अर्थात पार्थ यावेळेला मात्र अतिशय सुंदर चेंडू होता. पंकज स्वतः चेंडू खाली होतोय. फलंदाज यष्टीरक्षका करवी झेलबाद होतोय. आता मात्र काहीसा अडचणीत सापडताना दिसतोय संघ आपल्याला, कारण पार्थ सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात केवळ 9 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकात पाहायला गेलं तर अद्याप केवळ 1च धावा आलेली आहे. 5 चेंडू पूर्ण झालेत. याचाच अर्थ जवळजवळ आपण पाहायला गेलं तर निश्चित पद्धतीने नवगाव संघ काहीसा दबावामध्ये पाहायला मिळतोय. कारण अलिबाग संघाची जी गोलंदाजी आहे अर्थात पार्थ याची जी गोलंदाजी आहे पहिल्या षटकात 9 धावा दिल्या होत्या परंतु दुसरं षटक जे टाकलेलं आहे अर्थात सांघिक तिसरं षटक हे अति महत्वाचं षटक. आता येतोय हेमंत, परंतु हेमंत याच्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत कारण अद्याप 13 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे प्रति चेंडूवर चौकार एक अशक्यप्राय असं आव्हान. परंतु क्रिकेट या अनिश्चितच्या खेळामध्ये आपण कधीही शक्यप्राय करू शकतो असं आव्हान म्हणता येईल. परंतु या मैदानाच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर या वेळेला मात्र नवगाव संघ काहीसा पूर्णपणे अपयशी ठरताना दिसतोय आणि पार्थ हवी होताना दिसतोय. अलिबाग संघाचा गोलंदाज पार्थ आपल्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येतोय. दरम्यान पार्थ तिसऱ्या षटकातील अखेरचा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भिरकावून देतोय. चेंडू जातोय सीमारेखा बाउंड्री बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या अखेरच्या चेंडूवरच्या षटकाराने सामन्याचं थोडंसं समीकरण बदललं जातंय. आता मात्र 12 चेंडू आहेत. अजूनही 23च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. अर्थात 23च्या सरासरीने पाहिलं झालं तर 12 चेंडू आणि 46 धावा जमवायच्या आहेत. म्हणजे तब्बल प्रत्येक चेंडूवर चौकार हा अति महत्वाचा आहे. आणि अलिबाग संघाची जी गोलंदाजी आहे अतिशय नफीतुली गोलंदाजी ज्याला आपण म्हणतो, अतिशय किफायतदार गोलंदाजी, ती चून गोलंदाजी, भेदक मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित मात्र नवगाव संघ या ठिकाणी ही धावसंख्या जमवतोय का पाहू शकतो, कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अजूनही 12 चेंडूचा सामना आहे. 46 धावा जमवायच्या आहेत. परंतु हे षटक हे अति महत्वाचं षटक असणार आहे कारण वैभव हा सुंदर गोलंदाजी करतो या स्पर्धेत आणि
ज्या ज्या स्पर्धा असतात त्याच्यात सुद्धा चांगली कामगिरी करतोय, परंतु या मैदानावर भेदक मारा करण्यात वैभव यशस्वी ठरलाय. दरम्यान चौथ्या षटकातील पहिलाच चेंडू घेऊन येतोय वैभव. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे त्या ठिकाणी फलंदाज बीट होतोय. एक धाव मात्र निश्चित मिळते. या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे केवळ 18 धावा धाव फलकावर लागत आहेत. आता सामन्याचं समीकरण बदलते. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 45 धावा जमवायच्या आहेत. निश्चित पद्धतीने या ठिकाणी हेमंत याच्या बॅटमधून एक मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे, कारण हेमंत हे सक्सेस करू शकतो. या वेळेला मात्र जोरकस फटका मारतोय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे गुरुवर्य या ठिकाणी यासीन सर सांगतायत की हेमंत पाटील याची जी फलंदाजी आहे आपण वारंवार मी माझ्या माहितीप्रमाणे नवगावच्या मैदानावर सुद्धा पाहिलेली आहे. अतिशय सुंदर कामगिरी करणारा हेमंत या ठिकाणी आपल्या संघासाठी तारणहार ठरतोय की काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान आपल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय वैभव. या दरम्यान आता मात्र सुंदर चेंडू होता, पायचीचं जोरदार अपील झालं होतं, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, थेट पॅडवर आदळतोय. पंच त्या ठिकाणी इशारा करतायत. 22 स्वरूपात एक धाव मिळते. या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे पावशतक फलकावर लागतंय. आता मात्र 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि अजूनही 38 धावा जमवायच्या आहेत. अर्थात नवगाव संघ तशी हार मानणारा संघ नाही, परंतु हे 3 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत, कारण या 3 चेंडूंवर एका दुसरा मोठे फटके आले तरी सुद्धा सामन्यात रंगत निर्माण होऊ शकते. या दरम्यान वैभव आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 31 धावा धावफलकावर लागत आहेत. अजूनही 32 धावांची गरज आहे विजयासाठी. चेंडू आहेत शिल्लक 8. अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली. तसं पाहायला गेलं तर हे 2 चेंडू राहिलेले आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत. सामन्यात रंगत निर्माण करण्याची असली तर नवगाव संघासाठी हे 2 वैभवचे चेंडू. या दरम्यान वैभव अतिशय सुंदर चेंडू टाकतोय, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकतोय, तितक्या सुंदररित्या खेळून काढतोय. शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होते. एक धाव मात्र निश्चित मिळते, परंतु या एकेरी धावेने काही होऊ शकत नाही, कारण आता सामन्याचं समीकरण बदललं जाते. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडूंमध्ये तब्बल 31 धावा जमवायच्या आहेत. हेमंत याच्याकडून या चेंडूवर मोठी अपेक्षा आहे नवगाव संघासाठी, कारण या चेंडूवर जर मोठा फटका आला तरी अजूनही सामन्यातील रंगत कायम राहू शकते. या दरम्यान वैभव यावेळेला जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. पंचांचा इशारा येतोय. षटक नंबर 4 अर्थात ओव्हर नंबर 4 संपतोय आणि आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय, अर्थात समीकरण निर्माण होतंय. अखेरचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल धावा जमवायच्या आहेत त्या म्हणजे 31, अर्थात 5 मोठ्या फटक्यांची गरज. आणि हेमंत जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत हेमंत मैदानात आहे, विनोद मैदानात आहे, दोघांकडून सुद्धा एका मोठ्या फटक्यांची अपेक्षा. निश्चित 6 चेंडूत 5 षटकार अशक्यप्राय वाटत जरी असलं तरी क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कारण आपण वारंवार पाहत आलोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंग यांनी जी क्रिकेटमधली एक आपण खुन्नस म्हणू शकतो अथवा क्रिकेटमधला एक दम ज्याला आपण म्हणू शकतो त्याचा प्रत्यय अँड्रू फ्लिंटॉफ यांनी त्यावेळेला शेरेबाजी केली होती आणि त्याचा प्रत्यय त्या ट्रॉफीमध्ये दाखवला होता. आणि जणू काही मी क्रिकेटच्या बाबतीत सांगायचं झालं त्यांनी एक जो आत्मविश्वास निर्माण केला होता भारतीय संघामध्ये, त्याच्यामुळे ती 2007ची ट्रॉफी अगदी लिलया पार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पार केली होती. परंतु आपलं हे ग्रामीण क्रिकेट आणि या ग्रामीण क्रिकेटमधली ही स्पर्धा आणि 5 चेंडू आणि 31 धावा, 6 चेंडू आणि 31 धावा. या दरम्यान पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता. पहिल्याच चेंडूवर बॅटचा स्पेस खोलून देत नाही फलंदाजाला. एक धाव मात्र निश्चित घेतोय. आता मात्र 5 चेंडू आणि 5 षटकार. प्रतीक सुंदर टाकतोय आणि हेमंत हा सुद्धा सुंदर फलंदाजी करतोय. पाहूया हेमंत या ठिकाणी आयकॉन ठरतोय काय, स्टार ठरतोय का, कारण प्रेक्षक आपली जागा सोडतायत परंतु हेमंत आपली हिंमत निश्चित सोडणार नाही. हीच जे शिल्लक राहिलेले तमाम क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्यासाठी एक वरदायिनी. या दरम्यान
पहिलाच चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर जातोय चेंडू. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्वैर घोषित केला जातोय. दंड ठरवला जातोय एका अवांतर धावेचा. या एका अवांतर धावेनं धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 34 धावफलकावर लागत आहेत. अजूनही विजयासाठी 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 षटकारांची गरज. या दरम्यान या चेंडूवर मात्र बॅटचा स्पेस खोलण्यात यशस्वी झाला, परंतु एकेरी धावावर समाधान मानावं लागलं. याचाच अर्थ अलिबाग संघ काहीसा मजबूत सुस्थितीमध्ये जाताना दिसतोय. अर्थात क्वालिफाय करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकताना दिसतोय. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, परंतु निश्चित या पद्धतीने जर गोलंदाजी केली तर निश्चित या ठिकाणी अलिबाग संघ काहीसा हबी होताना दिसतोय, काहीसा पुढे होताना दिसतोय. या दरम्यान शॉर्ट पिचवर चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे फलंदाज अपयशी होतोय. पंचांचा इशारा येतोय. 22 स्वरूपात 4 धावा मिळत आहेत निश्चित, परंतु सामन्याचं समीकरण बदललं जाते. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 24 धावा जमवायच्या आहेत. याचाच अर्थ एखादा नो बॉल अथवा नो बॉलवर फ्री हिट येणं हे अति महत्वाचं आहे. आणि गोलंदाज पिचू मारा करत असताना निश्चित नवगाव संघ या ठिकाणी काहीसा पिछाडीवर पाहायला मिळतोय. अर्थात यावेळेला हा चेंडू आता मात्र अतिशय सुंदर चेंडू होता. निश्चित पद्धतीने एक अतिशय सुंदर चेंडू होता. अतिशय सुंदर गोलंदाजी केली. बॅटचा स्पेस खोलण्यात फलंदाज अपयशी ठरले. अलिबाग संघ अतिशय मजबूत स्थितीमध्ये केवळ औपचारिकता शिल्लक राहते या सामन्यामधील. अजूनही अखेरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान प्रतीक सुंदर गोलंदाजी करतोय. या दरम्यान अतिशय जोरकस फटका आणतोय. चेंडू जातोय सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी, परंतु आता मात्र काही उपयोग होणार नाही, कारण आता सामन्याचा ट्विस्ट पूर्णपणे बदललेला आहे. अखेरचा चेंडू आहे. अजूनही आणि एका चेंडूवर तब्बल धावा जमवायच्या आहेत, त्या म्हणजे 18 धावा जमवायच्या आहेत. एक अशक्यप्राय आव्हान, म्हणजे जवळजवळ साजिरी 11 अलिबाग हा संघ या स्पर्धेमध्ये पुढल्या फेरीत अर्थात क्वालिफाय होतोय. हार्दिक 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 अभिनंदन.